नमस्कार. आज आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. परमात्म्याला प्राप्त केलेल्या सिद्ध भक्तांची लक्षणे सांगितल्यावर आता ती लक्षणे आदर्श मानून मोठ्या प्रयत्नाने त्यांचे चांगल्या प्रकारे सेवन करणारे परमश्रद्धाळू व शरणागत अशा भक्तांची प्रशंसा करण्यासाठी त्यांना आपले अत्यंत प्रिय असे म्हणून भगवंत या अध्यायाचा उपसंहार करीत आहेत. श्लोक 20. ये तु धर्म्यामृतमिदै यथोक्तं पर्योपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. श्लोकाचा अर्थ, परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. येथे तू या पदाच्या प्रयोगाचा उद्देश असा आहे की 13व्या पासून 19व्या श्लोकापर्यंत भगवंताला प्राप्त करून घेतलेल्या सिद्ध भक्तांच्या लक्षणांचे वर्णन आहे आणि या श्लोकामध्ये त्या उत्तम साधक भक्तांची प्रशंसा केलेली आहे की जे साधक या सिद्ध भक्तांच्या पेक्षा वेगळे आहेत आणि जे सिद्ध भक्तांची ही लक्षणे आदर्श मानून त्यांचे सेवन करतात. हाच भेद दाखविण्यासाठी तू या पदाचा प्रयोग केला आहे. सर्वव्यापी सर्वशक्तिमान अशा भगवंतांच्या अवतारांबद्दल, वचनांबद्दल तसेच त्यांचे गुण, प्रभाव, ऐश्वर्य आणि चरित्र इत्यादींबद्दल प्रत्यक्ष असल्याप्रमाणे जो आदराने विश्वास ठेवतो तो श्रद्धावान होय. परमप्रेमी व परमदयाळू भगवंतालाच परमगती, परम आश्रय तसेच आपल्या प्राणांचा आधार व सर्वस्व मानून त्यांच्यावरच अवलंबून राहणाऱ्या आणि त्यांच्या विधानांमध्ये प्रसन्न राहणाऱ्याला भगवतपरायण पुरुष असे म्हणतात. वरील 7 श्लोकांमध्ये वर्णन केलेली भगवत भक्तांची लक्षणे यांना येथे धर्ममय अमृताच्या नावाने सांगण्याचे तात्पर्य असे की भगवत भक्तासाठी वरील लक्षणे हीच वस्तुतः मानव धर्माचे खरे स्वरूप आहे. त्यांचे पालन करण्यामध्ये मनुष्य जन्माची सार्थकता आहे. कारण त्यांचे पालन केल्याने साधक हा मृत्यूच्या पंजातून कायमचा सुटतो आणि त्याला अमृत स्वरूप भगवंतांची प्राप्ती होते. हाच भाव स्पष्ट करण्यासाठी येथे या लक्षण समुदायाचे नाव धर्ममय अमृत असे ठेवले आहे. येथे पर्युपासते याचे तात्पर्य असे की चांगल्या प्रकारे तत्पर होऊन निष्काम प्रेम भावनेने या वरील लक्षणांचे नेहमी श्रद्धेने सेवन करणे हाच पर्युपासते याचा भावार्थ आहे. पहिल्या 7 श्लोकांमध्ये भगवत प्राप्त सिद्ध भक्तांच्या लक्षणांचे वर्णन करीत त्यांना भगवंतांनी आपले प्रिय भक्त असे म्हटले आहे. या श्लोकात जे सिद्ध नाहीत परंतु या लक्षणांनी उपासना करणारे साधक भक्त आहेत त्यांना अतिशय प्रिय असे म्हटले आहे. याचे कारण असे की ज्या सिद्ध भक्तांना भगवंतांची प्राप्ती झालेली आहे त्यांच्यामध्ये वरील लक्षणे स्वाभाविकपणेच असतात आणि भगवंतांशी त्यांचा नित्य तादात्म्य संबंध असतो. म्हणून त्यांच्यामध्ये हे गुण असणे ही काही फार मोठी बाब नव्हे. परंतु ज्या एकनिष्ठ साधक भक्तांना भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाही तरीही भगवंतांवर विश्वास ठेवून परमश्रद्धेने तन, मन, धन, सर्वस्व हे भगवंतांना अर्पण करून ते त्याचेच परायण होतात. तसेच भगवंतांच्या दर्शनासाठी
निष्काम भावनेने प्रेमपूर्वक निरंतर असे त्यांचेच चिंतन करीत राहतात आणि सतत प्रयत्न करून वरील लक्षणांप्रमाणेच आपले जीवन घालवू इच्छितात. अशा प्रत्यक्ष दर्शनाशिवाय फक्त विश्वासावर त्यांनी इतके अवलंबून राहणे ही विशेष महत्वाची गोष्ट आहे. यामुळे भगवंतांना ते विशेष प्रिय असतात. अशा प्रेमी भक्तांना भगवंत नित्य आपली संगती देऊन जोपर्यंत संतुष्ट करीत नाहीत तोपर्यंत ते त्या भक्तांचे ऋणी बनून राहतात, अशी भगवंतांची मान्यता आहे. म्हणून भगवंतांनी त्यांना सिद्ध भक्तांच्या पेक्षाही अतिशय प्रिय असे म्हणणे उचितच होय. अशा प्रकारे आज आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला आणि यासोबतच आपला 12वा अध्याय पूर्ण झाला. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत ह्या भगवन् नामोच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या व योगशास्त्रमय श्रीमद्भगवद्गीतोपनिषद रूपी श्री कृष्णार्जुन संवादात भक्तियोग नावाचा 12वा अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात आपण 13व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. धन्यवाद.